नमस्कार मित्रांनो, युवीच्या स्कूलला सुट्ट्या होत्या म्हणून आम्ही सगळ्यांनी कुठेतरी फिरायला जायचं ठरवलं. ट्रेनचं रिझर्वेशन मिळणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही गाडीने जायचा प्लॅन केला. पटापट बॅगा पॅक केल्या आणि प्रवासाला सुरुवात केली. तक्षचा आनंद बघण्यासारखा होता. ती खूप खुश होती. आम्ही लवकर निघालो असल्यामुळे डिनर केलं नव्हतं म्हणून वाटेत एका छान ठिकाणी थांबून जेवण केलं, थोडी मस्ती केली आणि पुन्हा पण आमच्या तक्षची इच्छाच नव्हती इथून जायची. ती एका सुंदर ससेसोबत खेळण्यात इतकी मस्त मग्न होती की तिला यावं असंच नव्हतं वाटत. युवीला तर थोडी थंडी लागत होती. आम्ही वेळ न घालवता पुन्हा निघालो. काही वेळातच आम्ही सकाळी मॉर्निंगला पोहोचलो. पोचता सगळ्यांना भूक लागली होती म्हणून आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो. तिथे सगळ्यांनी नाश्ता करायच्या पहिले आम्ही तक्षची थोडी मजाक केली. तक्षला थोडी स्प्राईट दिली. तिचा फेस तर बघण्यासारखा होता. नंतर आम्ही सगळ्यांनी युवीच्या पसंतीचा नाश्ता बोलवला. आलूची पराठे आणि गोबीची पराठे आम्ही सगळ्यांनी पण तेच खाल्ले आणि पटापट वेळ न घालवता तिथून निघालो. गाडीमध्ये येताच तक्षू आणि तिची मावशी दोघी मस्ती करत होत्या. खूप एन्जॉय करून राहिल्या होत्या. 1 तासात आम्ही आमच्या डेस्टिनेशनला म्हणजे जयपूरला पोहोचलो. रस्त्यातील सुंदर डोंगर, निसर्ग आणि दृश्यांनी मन जिंकून घेतला. काही वेळातच आम्ही सगळेजण हॉटेलमध्ये चेक इन करून थोडा आराम केला. मग सगळे फ्रेश होऊन रेडी झाले. सगळ्यात पहिले आमची तक्ष रेडी झाली आणि ती एकटीच आपल्यामध्ये खेळत होती, खुश होती. तिला खूप खुशी होत होती की कुठे बाहेर आलो म्हणून. आम्ही सगळे रेडी झालो, सगळे बाहेर निघालो. पण युवी आणि युवीचा मामा हे दोघं रेडी व्हायचेच होते. आमच्या युवीचं तर लवकर होतच नाही. आम्ही सगळे फ्रेश होऊन फिरायला निघालो. सर्वात आधी आम्ही जलमहलला जाणार होतो. आमच्या हॉटेलपासून जलमहल हे फक्त 10 मिनिटच्या वेळेवर होतं. म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केला की कार घेऊन नाही जायचं, पायदळच जायचं. सगळ्यांचं फिरणं सुद्धा होऊन जाईल. तर आम्ही सगळेजण पोहोचलो जलमहलला. हे ठिकाण खूपच सुंदर आहे. जयपूरला आला तर जलमहल नक्की बघा. इथे आम्ही भरपूर फोटो आणि व्हिडिओ काढले. युवीने पण खूप एन्जॉय केला. त्याला ते सगळं बघून खूप आनंद होत होता. नंतर प्रसिद्ध छोले कुलचे खाल्ले. छोले कुलचे खूप टेस्टी होते. तुम्ही इथे आला तर छोले कुलचे खायला विसरू नका. नंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला की आता हवा महलला जायचं. आता गाडी घेऊन काय जायचं एवढ्या दूरात, इथून ऑटोनेच जायचं. ऑटोमध्ये बसताच पाऊस सुरू झाला आणि वातावरण आणखी सुंदर झाला. हवा महलसमोर खूप फोटो काढायचे आणि सगळ्यांनी भरपूर मजा करायची असं आम्ही सगळ्यांनी विचार केला. तर आम्ही तसेच केले. आम्ही पोहोचताच आम्ही सगळ्यांनी फोटोज, व्हिडिओज, थोडी शॉपिंग केली. नंतर आता विचार केला की इथे पोहोचलोच आहे तर आता डिनर करूनच हॉटेलला जायचं. आम्ही सगळ्यांनी डिनर केला आणि निघालो आम्ही हॉटेलकडे. हॉटेलजवळ पोहोचताच काय बघावं, लग्नाची बारात सुरू चाललेली होती. मग आम्ही विचार केला की हॉटेलला जाऊन काय करायचं, तुला आता ही बारातच एन्जॉय करूया. मग आम्ही सगळ्यांनी तिथेच उभे राहून लग्नाच्या बारातीला एन्जॉय केला. खूप मस्त होती लग्नाची बारात. आम्ही खूप एन्जॉय केला. तक्षू आणि युवीने तर मस्त धम्माल डान्स आणि मज्जा केली. आमचा जयपूरचा प्रवास अजून संपलेला नाही. पुढच्या भागात आणखी मजेदार ठिकाणे आणि धम्माल पाहायला मिळणार आहे. म्हणून व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्यासोबत पुढच्या भागामध्ये तुम्ही पण एन्जॉय करा. लग्नाची बारात कशी वाटली तुम्हाला? भेटूया नंतर नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.